जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यात भाजपाचा सुपडा साफ करून पुन्हा एकदा जिल्हा परिषदेवर काँग्रेसची सत्ता येणार। माजी मंत्री केसी पाडवी यांचा विश्वास। जिल्ह्यात आदिवासी जनतेचे ठेका घेतलेले डॉक्टर विजयकुमार गावित आणि डॉक्टर हिना गावित यांचा ठेका महाग पडणार। ग्रामीण भागातील जनता भाजपाच्या हुकुमशाहीला संपवणार। ग्रामीण भागातील जनता आजही काँग्रेसला मानत आहे। नंदुरबार जिल्हा परिषदेत पुन्हा एकदा काँग्रेसची सत्ता येणार। ज्याप्रमाणे नगरपालिकेत भाजपाचा सुपडा साफ झाला आहे, त्याचप्रमाणे डॉक्टर विजयकुमार गावित आणि डॉक्टर हिना गावित यांनी आदिवासींचा ठेका घेतला आहे। त्यांचा ठेका त्यांना महागात होऊन ग्रामीण भागातील जनता त्यांना नाकारून काँग्रेस साथ देतील। त्यामुळे जिल्हा परिषदेवर पुन्हा एकदा काँग्रेसची सत्ता येणार। माजी मंत्री केसी पाडवी यांचा दावा। नंदुरबार जिल्हा पारंपरिक काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमधून निर्माण झाली तरी देखील काँग्रेसचे नेते काँग्रेस सोडून कधीही गेलेत नाहीत। त्यामुळे 1,60,000 आणि काँग्रेसचा खासदार निवडून देणारा भाग आजही काँग्रेसच्या सोबत आहे आणि भाजपाचा सुपडा साफ करेल अशी व्यवस्था इथली जनता करेल आणि जिल्हा परिषदेवर पुन्हा एकदा काँग्रेसची सत्ता बसेल। जिल्हा परिषदेनंतर पुन्हा एकदा विधानसभेत देखील आम्ही निवडून येणार आहे। ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी जिल्हा परिषद ही महत्त्वाची असते, परंतु देशात पुन्हा एकदा काँग्रेसची सत्ता येणार आहे। हे जे काही हुकुमशाहीचे दिवस संपणार आहेत, आम्ही आशावादी असून त्यासाठी आम्ही काँग्रेस बरोबर राहणं पसंत केलं असून येणाऱ्या जिल्हा परिषदवर पुन्हा एकदा काँग्रेसची सत्ता येणार असून यासाठी कार्यकर्ते देखील त्याच पद्धतीने काम करत असल्याचा विश्वास माजी मंत्री केसी पाडवी यांनी व्यक्त केला आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आम्ही आता नगरपालिकेमध्ये पूर्णपणे साफ झाली दिसत असलो। नगरपालिकेला मी पार्लमेंटरी बोर्डासमोरही मांडलं होतं की आमच्या शहरामध्ये फार काय ताकद नाही आहे, फार नाही। ठराविक लोक आमच्या बाजूने काँग्रेसच्या बरोबर आहे, पण अनेक लोक आमच्या काँग्रेस बरोबर नाही। आणि आदिवासी माणसांसाठी सुद्धा इथे अडचणी आहेत शहरामध्ये। पक्ष कुठला मानायचा हे त्यांनी ठरवायचं नाही असं नाही, परंतु निश्चितपणे ह्या जिल्ह्यामध्ये बटेसिंग भैया होते त्यावेळेला अमरीश पाटील असेल, सुरसिंग नाईक साहेब कालच वारले, कालच अंत्यविधी झाला, परवा म्हणजे ह्याच्या अगोदर माणेगाव गावी साहेब वारले। पण हे इथला माणूस काँग्रेस बरोबर असल्यामुळे ही माणसं राष्ट्रवादी बरोबर, राष्ट्रवादी स्थापना झाली त्यावेळेला ही माणसं गेली नाहीत, ही व्यक्ती हे नेते गेले नाही। त्याचं कारण इथली पब्लिक ही काँग्रेस बरोबर, काँग्रेसला मानणारा वर्ग मोठा आहे। आणि आता डॉक्टर हिना गावित असो, डॉक्टर विजयकुमार गावित असेल, यांनी ठेका घेतला त्या भाजपचा आणि आदिवासी भागामध्ये जो ठेका घेतलेला हा ठेका त्यांना महाग पडेल आणि लोक आपाप निर्णय घेतील, काँग्रेसला साथ देतील आणि निश्चितपणे काँग्रेसचा उमेदवार निवडून आणतील आणि काँग्रेसची सत्ता परत या जिल्ह्यामध्ये बसेल आणि कार्यकर्ते आमचे त्या पद्धतीने मेहनत करतील, मेहनत करून सत्ता ताब्यात घेतील याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे। आपल्या खासदारला 1,60,000 मतांनी विजय करणारा जो भाग आहे तो निश्चितपणे काँग्रेस बरोबर असणारा भाग आहे हा। आणि निश्चितपणे काँग्रेस भाजपला सुपडा साफ होईल अशी व्यवस्था इथली जनता करेल आणि निश्चितपणे काँग्रेसला परत एकदा जिल्हा परिषदला बसवतील आणि पुढची विधानसभा सुद्धा एक हे राहील की ही मिनी विधानसभा समजून आम्ही त्या पद्धतीने काम करू, कष्ट करू। पण जिल्हा परिषद लोकांच्या लहान कामासाठी, किरकोळ कामासाठी, जे काय व्यक्तिगत लाभाच्या योजना आहेत ते सगळं मिळवून देण्यासाठी लोकांसाठी आम्ही इथे मेहनत करू आणि निश्चितपणे इथली सत्ता घेऊ। आणि हीच पद्धत पुढच्या विधानसभेला सुद्धा एक ना एक दिवस देशात परत काँग्रेस सत्ता येईल आणि हे त्याचे जे काही हुकुमशाहीचे दिवस आहे संपतील असं मला स्वतःला वाटतं। म्हणून आम्ही आशावादी आहोत आणि निश्चितपणे लोकांच्या बरोबर आहोत। लोक काँग्रेसला मानणारा वर्ग इथे आहे आणि त्यांच्या बरोबरच राहणं हे आम्ही नेहमी पसंत केलेलं आहे। तत्व म्हणून राहतो आणि काँग्रेस पक्ष म्हणूनही सगळे एकत्र राहण्याची गरज आहे।